नमस्कार, मी वैष्णवी जोशी. न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक नजर आजच्या विशेष घडामोडींकडे. सोलापुरात आज 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनामध्ये जमल्याचे चित्र दिसून येते. नंतर आज सोलापुरात काँग्रेसचा खासदार आहे. त्या लोकशाहीच्या मंदिरात पहिलं पाऊल घेताना हीच जाणीव होते विनम्रतेपूर्वक की आपण लोकांसाठी काम करतो. देशसेवा ही सर्वात मोठी सर्वश्रेष्ठ सेवा असते. सगळ्यांच्या नशिबात नसतं की बॉर्डरवर जाऊन लढावं, पण आपल्या घटनेने, आपल्या संविधानाने, आपल्या लोकशाहीच्या पद्धतीने आपल्याला लोकसभा दिली आहे, जी लोकांसाठी आहे. आणि खरं तर लोकप्रतिनिधी खासदार म्हणून जरी निवडून आलो तरी शेवटी आपण लोकांचे सेवक असतो. ही भावना आपल्या आणि ही संकल्पना जी आपल्या संविधानाने दिली ती अतिशय सुंदर अशी आहे. आणि आज त्या माध्यमातूनच आपण सगळे काम करत आहोत. पण कुठेतरी या संविधानाला आज जे सत्ताधारी आहेत ते खतरा पोचवत आहेत, ते संविधान बदलण्याचा कट कारस्थान करत आहेत. बाबासाहेबांनी दिलेलं, संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे ते खाजगीकरणाच्या माध्यमातून संपवण्याचा षडयंत्र हे सरकार करत आहे. अनेक असे विषय आहेत जे लोकशाही आणि संविधानाच्या बाहेरचे, म्हणजे विरोधातले आणि बाह्य विषय आहे, जे हे सरकार त्यांचा अजेंडा पुश करण्यासाठी करत आहेत. अशा वेळेस आपले महात्मा गांधी आणि अनेक असे ज्यांनी या देशासाठी लढा लढला आणि त्यांची जी विचारसरणी आहे, एक सेक्युलर विचारसरणी, एक सर्वधर्म समभावच्या पिंड आहे आपल्या देशात. हे इलेक्शन त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचं होतं, कारण का भाजपनी देशभरात साम दाम दंड भीती ईडी पैसे सगळं वापरून सुद्धा लोकशाहीचा विजय झाला. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची विचारसरणी भारत देशाच्या लोकांवर थोपवू शकत नाही. आमची विचारसरणी सर्वधर्म समभावाची आहे. आमची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे. आमची विचारसरणी ही लोकशाहीला मानणारी आहे. आणि भाजपने कितीही प्रयत्न केला तरीही विचारसरणी कधी संपू शकत नाही. तो आपल्या भारत देशाचा पिंड आहे. ह्या वेळेस तो लोकांनी सिद्ध केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या सोबत लोक उभी राहिली आणि लोकांनी लोकशाहीचा विजय करून दाखवला. मला असं वाटतं म्हणून हा आजचा दिवस हा खूप साजरा करण्यासारखा आहे. आणि आपण सगळे आज काँग्रेसी म्हणून आपण वचन घेत आहोत की ही लोकशाही आपण टिकवणार, हे संविधान आपण टिकवणार. आणि भाजप ची जी लोक आहेत, जे संविधान विरोधी आहेत, जे लोकशाहीच्या विरोधी आहेत, ते खरं तर देशाच्या विरोधात आहेत, ह्या मताची मी आहे. आणि म्हणून आता काही दिवसात महाराष्ट्राची देखील निवडणूक लागणार आहे. तुम्ही बघा, त्या निवडणुका पण पुढे ढकलण्याचं षडयंत्र करत आहेत. म्हणजे त्यांना कोणतीही संविधानाने दिलेली गोष्ट मान्य नाही आहे. सगळ्या गोष्टी त्याच्या बाहेर जाऊन करण्याचा प्रयत्न करतात. आज सोलापुरात महापालिकेची 3 वर्ष झाली निवडणुका नाही आहेत. ते पण संविधान बाह्य आहे, कारण का ते मागच्या वेळेसच 3 वर्षाखालीच व्हायला पाहिजे होता. आज पाणीपट्टी 10 पट वाढवली आहे. पूर्ण सगळीकडे त्याचा इफेक्ट मोठ्या प्रमाणात होतोय. सगळे अन्यायकारक निर्णय हे भाजप सरकार घेतं. आम्ही त्याचा निषेध करतो. पण आजचा दिवस आजचा लोकांचा दिवस आहे, ह्या मातृभूमीचा दिवस आहे. तो साजरा करताना आपण वचन घेतोय की आपण ह्या देशासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणार आणि लोकांसाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सेवा करणार आहोत, त्यांच्यासोबत आहोत. हा काँग्रेसचा पिंड आहे आणि तो हक्क आमच्याकडून कधीही कोणी खेचू शकणार नाही. नक्कीच मी हा विषय लोकसभेत पण मांडला आणि महाराष्ट्रात एक तणाव मुद्दामून वाढवण्याचा आणि संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न करते. राहुलजी गांधी खूप दिवसापासून आम्ही मागणी करतोय की जाती जनगणना झाली पाहिजे, त्याशिवाय कोणतेही आरक्षण शक्य नाही आहे. महिला आरक्षणापासून देखील ते मराठा धनगर आरक्षणापर्यंत हे शक्य नाही आहे. मला माहीत नाही सरकार हे का करत नाही आहे. आणि म्हणून मुद्दाम ह्या देशाच्या वंचित लोकांना देशाच्या संपत्तीपासून दूर ठेवण्याचा कट कारस्थान भाजप. मला पूर्ण खात्री आहे की भारत देशाच्या लोकांच्या योगदानामुळे भारत हे लवकरच सुपर पॉवर होणार आहे. पण ते देशाचं
लोकांचं योगदान आहे आणि आपला थॉट प्रोसेस जो आहे तो सेक्युलर आहे, त्याच्यामुळे भारत पुढे जात आहे. पण ते केवळ एका माणसाचं श्रेय नाही आहे, ते अनेक वर्षापासून अनेक गव्हर्नमेंट्स, अनेक सत्ताधाऱ्यांचं जे श्रेय आहे त्याच्यामुळे आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहीण म्हणून किती आनंद आहे आणि सरकारला काय? मला असं वाटते लाडकी बहीण योजना हे एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे, स्टंटबाजी आहे आणि बहिणींना अर्थात सन्मान होत असेल ह्या माध्यमातून, ठीक आहे, पण खरं तर भाजपची मानसिकता ही महिलांच्या विरोधातली आहे. ती लाडकी बहीण कधीही सावत्र बहीण होण्याची शक्यता आहे इलेक्शन नंतर. पण ते म्हणतात की लाडकी बहीण योजनेला आम्ही पैसे देतोय, मात्र त्यांचेच आमदार रवी नानासारखे आमदार असतील, साताऱ्याचे आमदार असतील, ते लोक म्हणतात की जर तुम्ही मतदान नाही केलं तर आम्ही तुमचे पैसे परत काढून देऊ. ह्याच्यावरूनच कळतं की त्यांची कोणत्या पद्धतीची मानसिकता आहे. लाडक्या बहिणी सोबत लाडका शेतकरी, लाडका रोजगार, आपला काम करणारा कामगार असेल, असे अनेक लाडके आहेत. पण सगळ्यांच्या ही फक्त पब्लिसिटी स्टंट आहे आणि जे मध्य प्रदेश सरकारने केलं. पण आता लोक खूप हुशार झाले आहेत. लोकांना माहिती आहे की हे खेळ फक्त इलेक्शन पुरती असतात. एक स्थिर सरकार देणारं काँग्रेस महाविकास आघाडीच लवकर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सत्ता आलेली दिसेल. महाराष्ट्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेला महिलांच्या राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या महिलांच्या बँक खात्यात आता 3,000 रुपये पडल्याचे SMS मोबाईलवर येऊ लागलेत. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्षाबंधनानिमित्त ओवाळणी दिल्याने महिलांनी त्यांचे आभार मानले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे त्या संदर्भात आपल्याला 3,000 रुपये आपल्या अकाउंटवर आले असे मेसेज आले. काय आपली प्रतिक्रिया? काही नाही, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जे लाडकी बहीण योजना हे रक्षाबंधनबद्दल जे 3,000 रुपये दिले बुवा त्याच्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद. आणि बहिणींना जे सहकार्य केलं बुवा याच्याबद्दल आम्हाला फार अभिमान आहे बुवा त्यांच्याबद्दल. ही जी योजना लागू केली ही चांगली आहे महिलांसाठी. हो, म्हणजे महिलांचा जो महिलांना जे सहकार्य केलं बुवा याच्याबद्दल त्यांचे फार आभार आहेत बुवा. असं काही ना काही महिलांना या निमित्ताने का असे ना काही गोष्टी महिलांसाठी भरपूर चांगल्या आहे बुवा. ज्यांनी ते महिलांसाठी जे सहकार्य केलं आहे बुवा हे महिलांना त्या निमित्ताने त्यांच्या स्वतः स्वावलंबी काहीतरी करता येईल बुवा असं. बरोबर. आणि जे म्हणजे रक्षाबंधनला पैसे पडणार होते त्याच्या आधीच आपल्या अकाउंटला पैसे जे आले याबद्दल काय वाटतं? आम्हाला फार उत्सुकता होती ना. आतापर्यंत आम्हाला होतं की आम्हाला रक्षाबंधनच्या आधी मिळता की नाही मिळता बुवा, पण रक्षाबंधनच्या आधी जी बहिणींना ओवाळणी दिली याच्याबद्दल फार हे बुवा आमचं. काय नाव आपलं? शीतल सुनील पाटील. बहीण म्हणून आमचा आनंद आम्ही स्वतःहून एकदम आनंदित झालो, कारण आम्हाला लाडकी बहीण ही योजना मनापासून स्वीकारली आहे. हे 3,000 रुपये आम्हाला आज सकाळीच पडले. मला इतका आनंद झाला, माझ्या भावाच्या पेक्षा माझ्या एकनाथ शिंदे दादांचा खूप आनंद झाला. खूप आनंद. कारण आम्हाला थोडा हातभार झाला. बहिणींना एक भावाची एक आधार म्हणून सगळे आम्ही खूप आनंदित आहोत. रक्षाबंधनच्या दिवशी आमच्या दादाने आम्हाला लाडकी बहीण ही योजना पूर्ण स्वीकारली आहे. काय नाव तुमचं? नाव काय? सुनीता राजेंद्र पाटील. मेसेज केव्हा आला तुम्हाला? 3,000 सकाळी. ते मेसेज आल्यानंतर आपल्याला कसा आनंद वाटला? आनंद झाला, मला समाधानी. ही योजना चांगली आहे. महिलांसाठी जी योजना लागू केली आहे लाडकी बहिणी ही महिलांसाठी खूप योग्य आहे. महिलांसाठी योग्य आहे. याच्यातून जे महिला आहे त्यांना घर खर्च वगैरे करता येईल. महिलांना करता येईल खर्च. काय नाव आपलं? प्रतिभा चंद्रकांत. धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य सरकार कटिबद्ध असून विविध योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास प्रगतीपथावर आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, आरोग्य विभाग, शेत, रस्ते यांसह विविध जिल्हा
नियोजन समिती निधींच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होत असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी व्यक्त केले। यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध विकासावर उपस्थित राहून मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हा अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे देखील तेथे उपस्थित होते। भारतीय स्वातंत्र्य दिन या दिनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला। 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, अधिकारी कर्मचारी, पत्रकार बांधव, नागरिक, विद्यार्थी व बालगोपांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन 2023-24 मध्ये 4,03,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला। खरेदी प्रक्रिया काही गावातून पूर्ण झाली असून उर्वरित गावांमधून खरेदी प्रक्रिया सुरू आहे। जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत। सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासणी, उपचार व देखभाल करण्यात येते। गरजू लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देणे, आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, माता व बालकाचे संपूर्ण लसीकरण करणे, जेणेकरून माता मृत्यू दर व बाल मृत्यू दराचे प्रमाण कमी होईल याची काळजी घेतली जाते। प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत 50 खाटाच्या क्रिटिकल केअर युनिटच्या बांधकामासाठी 23,75,00,000 रुपये अनुदान प्राप्त झालं आहे। बांधकामाला देखील सुरुवात झाली आहे। या क्रिटिकल केअर युनिटमध्ये ICU, SDU, आयसोलेशन रूम, डायलिसिस, MCH, इमर्जन्सी, OT, LDR अँड पॉइंट ऑफ केअर लॅब इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे। पूर्वी या सुविधा जिल्ह्यात फक्त उपलब्ध नव्हत्या। जिल्ह्यातील ICU खाटांची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे। याच मिशन योजनेअंतर्गत IPHL लॅबसाठी 1,25,00,000 रुपये निधी मंजूर असून बांधकाम देखील सुरू झालं आहे। या प्रयोगशाळेमुळे यापूर्वी न होणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्या जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहेत। परंडा येथील 50 खाटाच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली। या इमारतीच्या बांधकामासाठी 43,86,00,000 रुपये निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे। 20% बांधकाम पूर्ण झालं आहे। परंडा येथील नवीन 100 खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता दिली आहे। त्यासाठी पुन्हा 43,86,00,000 रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला। या इमारतीचे काम जवळपास 20 ते 25% पूर्ण झालेलं आहे।